बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. मी सांगेन की व्यवस्थित अभ्यास करून पास होईल. बाकी आहे तसं काय नाही. जरा काळजी वाटते, कारण काय आता जो पेपर आहे तो कसं भारी होणार, काय काय होणार तर काय समजत. परत अभ्यास करून सगळं लोड होतं आणि आता तर लेंदी होणार आहे पेपर आणि जास्त टफ झाला तर मग परत ॲडमिशनच्या वेळी पण काळजी वाटते थोडी आणि जास्त फोकस देऊन अभ्यास करावा लागतो. कारण एक एक्झाम आधी देऊनसुद्धा पेपर फुटले, त्यामुळे मग परत तयारी एका महिन्यात सगळे कवर करावं लागलं. सगळं सिलेबस परत रिव्हिजन करताना थोडं अवघड झालं. हा, पेपर खूप लेंदी होता आणि गेल्या वेळी तसं साधारणपणे सोपा होता. त्यामुळे गेल्या पेपरला सिलेक्शनचे चान्सेस जरा खूप जास्त होते आणि आता नीट पेपर फुटल्यामुळे परत सिलेक्शनचे चान्सेस खूप कमी आलेत आणि पेपर फुटीमुळे पेपर कठीण येण्याची शक्यता जास्त असल्यामुळे जरा रिव्हिजन करताना एक्झाम देताना थोडाफार असा तणाव आहे. पण आहे रिव्हिजन 100%, पण तरीही जरा अजून कुठेतरी असं वाटतं की म्हणजे आहे, कमी आहे अजून. तर म्हणजे तपासून म्हणजे काही म्हणजे कपडे वगैरे चेक करतात, म्हणजे खिसा वगैरे कुठे आहे का. सिक्युरिटी तशी छान आहे, म्हणजे व्यवस्थित आहे. जास्तही काय असं म्हणजे अनसिक्युअर असं काही नाही आहे सिक्युरिटीमध्ये. म्हणजे जसं ऑनलाईन जशी सिक्युरिटी दाखवली जाते त्यापरीने खूप चांगली आहे सिक्युरिटी. पालक म्हणून एवढं सांगेल की वर्षभर मुलांनी अभ्यास केला, आत्ताही केला आणि असं जर समजा प्रत्येकाला होणार असेल तर इतका वेळ, पैसा आणि शारीरिक जेवढं सगळं सहन करून पालक आता म्हणत आता आम्ही देवगडून आलो, एवढा लांबून येऊन 2-2 वेळा जर परीक्षा अशा परत होणार असतील तर मग विद्यार्थ्यांना सुद्धा मानसिक आणि पालकांना फायनान्शियल टेन्शन आहेच ना. पुढचं जे भविष्य काळ आहे त्यासाठी ज्या मुलांनी खरोखर अभ्यास केला आहे त्यांना त्याचं हे उत्तर मिळालं पाहिजे, त्याचं यश त्यांना मिळालं पाहिजे. म्हणजे हे अशा तऱ्हेने पेपर फुटीनं ह्या गोष्टी होणार असतील तर मग आयुष्यात पुढे काय.